नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीए के कसव फ्रॉम के के कॉमर्स अकॅडमी, द डेस्टिनेशन वेअर सक्सेस बिगिन. फायनली मुलांना महाट्रान्सफरची एक्झाम आलेली आहे. फायनली एक्झामचं ॲडमिट कार्ड सुद्धा आलेलं आहे. आता एक्झामची तयारी करायची आहे. फ्यू डेज टू गो. खूप सारे टेन्शन, खूप सारे प्रश्न. तर मुलांना हे सेशन आहे स्पेशली टू नो द क्वेश्चन अँड आन्सर. मुलांच्या मनातले जे प्रश्न आहेत, ये स्टुडंट्स, विद्यार्थ्यांच्या मनातले प्रश्न आणि सीए के सरांचे उत्तर, याचं सेशन आहे. शॉर्टमध्ये जास्तीत जास्त आपण क्रिस्प म्हणजे लिमिटेड करण्याचा प्रयत्न करूया. पण जेवढे महत्त्वाचे प्रश्न आहेत जे मुलांनी आतापर्यंत विचारलेले आहेत, मुलांना जसं व्हॉट्सॲपवर, टेलिग्रामवर, इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबच्या कमेंट्समध्ये आतापर्यंत खूप सारे प्रश्न आले मुलांचे. त्याचे एक समराईज व्हिडिओ बनवतोय सो दॅट तुमचा प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह होईल असा प्रयत्न आहे. सो मुलांना जे मुलांचे जनरल प्रश्न आहेत त्याच्यावर येऊया आणि जे प्रश्न विचारले गेले आहेत फटाफट त्याचं उत्तर बघूया. मुलांना फर्स्ट क्वेश्चन जो विचारला गेला आहे सर्वात जास्त विद्यार्थ्यांकडनं, संपूर्ण पेपरमध्ये न्यूमेरिकल क्वेश्चन्स किती येऊ शकतात. तर मुलांना 5 ते 10 प्रश्न आपण एक्सपेक्ट करतोय. ॲक्च्युली आपले जे सिलेबस आहे मुलांना, सिलेबसमध्ये अशा खूप सारे टॉपिक आहेत ज्याच्यावर न्यूमेरिकल क्वेश्चन्स बनू शकतात. पण जो IBPSचा पॅटर्न आहे मुलांना, IBPSच्या ज्या पास्ट इयर्समध्ये ज्या एक्झाम्स घेतले गेले आहेत, ओव्हरऑल TCSचा पेपर असल्यावर न्यूमेरिकल क्वेश्चन जास्त असतात. पण आता सध्या IBPS आहे तर त्याच्याबद्दल आपण विचार करूया. मग सिडकोचा पेपर जर बघा, लेटेस्टमध्ये जो सिडकोचा पेपर झाला मुलांना, एकही क्वेश्चन न्यूमेरिकल आला नाही, एकही क्वेश्चन. ठीक आहे. याच्या आधी सुद्धा महावितरणमध्ये सुद्धा ऑफकोर्स IBPS एक्झाम घेतली होती, तेव्हा सुद्धा एक्सपेक्टेड होतं की खूप चांगला स्कोर यावा, म्हणजे खूप चांगले न्यूमेरिकलचे क्वेश्चन यावे. पण मुलांना हार्डली 4-5 क्वेश्चन आलेले होते. तर मुलांना वी आर एक्सपेक्टिंग मॅक्झिमम टू मॅक्झिमम 7, 8, 10 क्वेश्चन मॅक्झिमम न्यूमेरिकल विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. मिनिमम 2-3 येतील. त्याच्यात डेप्रिसिएशन आहे, जे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिकमध्ये डेप्रिसिएशन आहे. रेशो अनालिसिसचा पार्ट झाला. त्याच्यानंतर टॅक्सेशनचा एखादा क्वेश्चन येऊ शकतो, मार्जिनल कॉस्टिंगचा क्वेश्चन येऊ शकतो आणि BRS बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंटचा क्वेश्चन येऊ शकतो. ऑलमोस्ट मी 5-6 टॉपिकचे नाव सांगितले, त्याचा एक क्वेश्चन प्रत्येकी पकडून घ्या तरी 5-6 क्वेश्चन बनतात. तर जास्त त्याच्या व्यतिरिक्त जास्त क्वेश्चन्स IBPS कडनं अपेक्षित नाहीये. अदरवाईज टॉपिकमध्ये जर काढायला गेलं तर अख्खे 50 न्यूमेरिकल निघतात. पण तेवढं IBPSची कॅपेबिलिटी नाहीये, त्यांच्याकडे तेवढी चांगली टीम नाहीये की ते न्यूमेरिकल बनवू शकतात. दिस इज द फॅक्ट. हे मागच्या एक्झाम्सपासून बघण्यात आलं आहे. तर त्याच्यामुळे 5-7 क्वेश्चन तुम्हाला एक्सपेक्टेड आहेत न्यूमेरिकल क्वेश्चन. त्याच्यामुळे त्याला इग्नोर करून पण नाही चालणार, पण एवढा वेळ पण नका देऊ की न्यूमेरिकलच करत राहिले आणि थेरीचा पार्ट नाही केला. सो यू हॅव टू मेक अ बॅलन्स. आता समजा एक एक्झाम्पल आपण पकडूया, मॅक्झिमम 10 क्वेश्चन पकडूया आतासाठी. ठीक आहे ना. 50 प्रश्न आहेत, त्याच्यापैकी 10. सो 50 पैकी 10 प्रश्न 10/50 जर केलं तर 20%, म्हणजे ओव्हरऑल 20% वेटेज त्या गोष्टीला आहे. तर त्याला 80% वेळ नका देऊ. 20% आहे तर 20 एवढंच द्या. माझा पॉईंट हा आहे, माझा मुद्दा हा आहे, त्याला इग्नोर नाही करायचं. पण 20% वेटेज आहे ना, तर त्याला वेळ पण 20%च्याच लेवलचा द्या. ठीक आहे. आता नेक्स्ट पुढचा जो प्रश्न विचारला गेला मुलांना न्यूमेरिकल क्वेश्चन्स नंतर, सर पेपर मराठीत असेल की इंग्रजीमध्ये. ओ माय गॉड, याच्याबद्दल काय प्रश्नाचं उत्तर द्यावा, खूप मोठं धर्मसंकट आहे माझ्यासाठी सुद्धा. मुलांना जाहिरात जर डिटेलमध्ये वाचली तर कुठेही मराठीबद्दल संदर्भ दिलेला नाहीये. दुसरी गोष्ट, याच्या आधी 2016 जो पेपर झाला होता महाट्रान्सकोचा, त्याच्यामध्ये सेम पोस्टबद्दल सांगतोय मी, LDC बद्दल, मराठीमध्ये पेपर झाला नव्हता, कम्प्लिटली इंग्लिशमध्ये आलेला होता. सर कम्प्लीट इंग्लिश म्हणजे काय? बघा मुलांना, तुमचा जो पेपर आहे प्रोफेशनल नॉलेज 110 मार्काचं आहे, ते पण इंग्लिशमध्ये होतं. रिझनिंग 20 मार्काचं, ते पण इंग्लिशमध्ये होतं. कॉन्ट 10 मार्काचं, ते पण इंग्लिशमध्ये होतं. म्हणजे फक्त मराठी हा सब्जेक्ट हा विषय, मराठी हा विषय मराठीमध्ये आला होता. मराठी व्यतिरिक्त सर्वच इंग्लिशमध्ये आलेलं होतं. दिस इज पास्ट. ठीक आहे. मुलांना 100% मराठी असल्यामुळे, महाराष्ट्र असल्यामुळे, महाराष्ट्र लेवलची एक्झाम असल्यामुळे, महाट्रान्सकोचं डिपार्टमेंट असल्यामुळे मराठीमध्ये पेपर आला पाहिजे, याच्याशी मी तुमच्यासोबत सहमत आहे. याच्यात काहीच शंका नाही. कॅम्पेन करा, कॉल करा, ट्विट करा, एक्स करा, ट्विट एक्स एकच झालं सॉरी, मेल करा, सगळ्या गोष्टी करा. पण जर याच्याने परिणाम होत नसेल, बघा मुलांना, आता तुमच्याकडे वेळ नाही आंदोलन काढू सर, आपण चला तुम्ही सांगा सर कुठं जायचं आंदोलनाला. स्टुडंट्स, तुमची एक्झाम आहे 1 वीकमध्ये. तुम्हाला मी किंवा माझ्यासारख्या दुसऱ्या कोणत्याही टीचरने जर पेटवलं की चला आपण आंदोलनाला जाऊया, मुलांना हे विसरू नका, ही एक्झाम 10 वर्षानंतर आलेली एक्झाम आहे. ऑलमोस्ट 9 इयर्स, 2016 नंतर 9 इयर्स नंतर आलेली एक्झाम आहे. जर तुमच्या आंदोलनात तुम्ही राहिले आणि तुमची एक्झाम गेली तर नंतर पस्तावा नाही करायचा आहे. यू हॅव टू एक्सेप्ट द फॅक्ट. सध्याची परिस्थिती ती एक्सेप्ट करा की असं होऊ शकतं. ऑफकोर्स करा, म्हणजे दिवसातून आता फॉर एक्झाम्पल उद्या प्रत्येकाने प्रयत्न करा, मुलांना कॉल करा, त्यांच्या नंबर्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. मेल तुम्हाला मेल ID त्यांच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल, किंवा आपला व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुपवर मी सगळ्या गोष्टी शेअर करून देईल. ठीक आहे ना. तर मुलांना तुम्ही प्रयत्न करा, पण प्रयत्न करण्यासाठी दिवस नाही घालायचा आहे. मेल करायला 2 मिनिटं लागतात. कॉपी पेस्ट करायचं असेल ना मेल, तुम्हाला मटेरियल भेटून जाईल. ट्विट करायचं, रिपोस्ट करायला 1-2 मिनिटं लागतात. कॉलचा ट्राय करायचा, दिवसभर कॉलच करत होतो, उचलला नाही. दिस इज नॉट द रिझन यार.
करा ट्राय, पण मग ब्रेकमध्ये चला चहाचा ब्रेक येतोय कॉल करून बघितला, लंच ब्रेक आहे कॉल करून बघितला, तुम्ही दिवसभर जर तेच करत बघाल सो इट इज युजलेस, यू आर वेस्टिंग युअर फ्युचर. स्टुडंट्स मेक शुअर की तुमच्यासाठी बघा, आमच्यासाठी मराठी म्हणून मी सांगेल सगळ्यांनी इनिशिएटिव्ह घ्या, पुढाकार घ्या, ऍक्शन घ्या, सगळं करू, पण तुमच्यासाठी हे तुमचं फ्युचर आहे, तुमची एक्झाम आहे, तुमच्यासाठी ती लाईफ आहे, तुमचा लाईफ चेंजिंग मुवमेंट आहे, हे विसरू नका. आमच्यासाठी एक बॅच आहे, राईट. आम्ही बॅच म्हणून तुम्हाला मोटिवेट करणं आणि फक्त काहीतरी गोष्टीने घेऊन जाणं हे योग्य नाहीये, ही वेळ आता नाहीये. ऍक्शन घ्यावी 100%, पण कशी, जी आपल्याला स्टडीला साजेशी आहे, स्टडीला बाधक नाहीये. म्हणजे असं अभ्यास सोडून मार्गाला चाललाय असं नाही. स्टडी करता करता त्याच्यासोबत बॅलन्स करताना तुम्ही कॅम्पेन केला, मेल केला, ट्विट केला, कॉल केला, नो प्रॉब्लेम, करा. उद्यापासून प्रत्येकाने कॉल करा, काहीच प्रॉब्लेम नाही. पण या सगळ्या गोष्टींना रेस्ट्रिक्शन ठेवा. आणि मुलांनो, माझं हात जोडून सजेशन आहे, तुमचे जेवढे लायब्ररी, तुम्ही ज्या पण लायब्ररीजमध्ये असाल, स्टडी करत असाल, अभ्यासिका, बरेच जण अभ्यासिका वगैरे मध्ये असतात, किंवा तुमचा हॉस्टेल असेल, रूम असेल, जिथं असाल, चर्चा थोडीशी लेवल अपग्रेड करा. तुम्ही ग्रॅज्युएट कंप्लीट झालेले स्टुडंट आहात, तुम्ही 55-60 हजार रुपये कमवायच्या तयारीत आहात, अशा जॉबचा विचार करत आहात जिथे तुम्ही चांगले ऑफिसर बनणार आहात, आणि तुम्ही ह्या गोष्टींची चर्चाच करत राहाल की फक्त ज्या आपल्या कंट्रोलच्या बाहेरच्या आहेत, तर नुकसान तुमचं आहे. तर कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यावं आणि किती वेळ द्यावा ते तुम्हाला समजलं पाहिजे, ठीक आहे. त्याच्यामुळे पेपर जर इंग्रजीत जरी आला, पेपर आपल्याला द्यायचाच आहे. ज्या सेंटरवर आला तिथं जायचंच आहे, ज्या वेळेला आला तिथं पोहोचायचंच आहे, आणि हा पेपर आपल्याला काढायचाच आहे. दॅट शुड बी युअर ॲटिट्यूड, दॅट शुड बी युअर ॲटिट्यूड ॲट एनी कॉस्ट. बाकी गोष्टी, थोडा पेपर पोस्टपोन झाला पाहिजे होता, अरे कशाला पाहिजे होता, हा झाला का नाही ना, विषय संपला. ओके, मला पण ती हॉल तिकीटची डेट बघितली ना, 26 जुलै पर्यंत डाउनलोड होऊ शकतं. नॉर्मली कसं असतं मुलांना, हॉल तिकीट डाउनलोड कधी होतं, हॉल तिकीट आल्यापासून एक्झामच्या डेटपर्यंत, आणि 26 जुलैपर्यंत डाउनलोड करायचं ऑप्शन दिलं आहे. माझ्या मनात तेच आलं की एक्झाम पोस्टपोन झाली, पण बघितलं एक्झामची डेट पोस्टपोन झालेली नाही आहे, भ्रमनिरास, ठीक आहे. सो मुलांना नेक्स्ट क्वेश्चन, कट ऑफ किती राहील. मुलांना पेपरचा पत्ता नाही, अजून पेपरला गेले नाही, कॉम्पिटिशनचा पूर्ण अंदाज नाही, कट ऑफचे प्रश्न विचारतात राव तुम्ही. तुमचा पेपर तुम्हाला काढायचा आहे, दॅट सीट तुमच्या डोक्यात ठेवा ना. कट ऑफ किती असेल, कट ऑफ माहिती पडून काय करणार आहे, त्या हिशोबाने पेपर लिहिणार आहे. काय दम याच्यात, काय तथ्य आहे. कट ऑफ बिट ऑफ चर्चा सोडा, मुद्द्याची गोष्ट करा. नेक्स्ट, सिडको प्रमाणे हा सुद्धा पेपर इझी राहील का. मुलांनो, सिडकोच्या पेपरमध्ये कंपॅरेटिव्हली जागा, कंपॅरेटिव्हली एक्झाम देणारे स्टुडंट्स यांच्यामध्ये खूप फरक आहे. आता 35,000 मुलं एक्झाम देत आहेत मुलांनो, 35,000, 35,000 पीपल आर गिव्हिंग द एक्झाम. मुलांनो, ही एक्झामची कॉम्पिटिशनची लेवल वेगळी आहे. याच्यात भरपूर मुलं जे तुमच्या माहितीतले सुद्धा असतील, सीए इंटर क्लिअर केलेले मुलं आहेत, सीए फायनल वाले मुलं आहेत. मुलांना सीएच्या लेवलचे स्टुडंट्स आहेत, सीए CS CMA वाले स्टुडंट आहेत, ग्रॅज्युएशन सोबत पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले आहेत, जे ऑफिसर्स आहेत, ऑलरेडी LDC वगैरेच्या जागी काम करतात, महावितरणमध्ये काम करतात, दुसऱ्या कोणत्या तरी पोस्टवर काम करतात, प्रायव्हेट जॉब करतात, असे सुद्धा खूप सारे क्वालिफाईड स्टुडंट आहेत जे एक्झाम देत आहेत. मुलांना, तुमची कॉम्पिटिशन त्या लेवलच्या लोकांशी आहे, तुमची कॉम्पिटिशन क्वालिटीच्या लोकांशी आहे, तुमची कॉम्पिटिशन 35,000 लोकांमध्ये आहे. मेक शुअर हे अजिबात विसरू नका की तुम्ही कॉम्पिटिशन 100, 200, 500 लोकांमध्ये करत नाहीये. सो त्या हिशोबाने बिहेव करा की 35,000 मध्ये आपलं सिलेक्शन झालं पाहिजे, ठीक आहे. मुलांना, पेपरची लेवल कशी राहील, तर पेपरची लेवल मॉडरेट असेल. सगळे प्रश्न डिफिकल्ट नसतील, पण येस, डिफिकल्टी लेवलचे ॲटलिस्ट 5-7 क्वेश्चन येतील जे हेवी वाटतील, अरे बापरे हे तर आपण केलंच नव्हतं, हे तर जमतच नाही, असे क्वेश्चन येतील, पण त्याचा रेशो कमी राहील. मुलांना, तो मॉडरेट लेवलचा पेपर पकडून चला. एकदम इझी तर अजिबात विचार करू नका, मॉडरेट लेवलचा क्वेश्चन तुम्हाला येणं एक्सपेक्टेड आहे, ठीक आहे. मीडियम लेवल. नेक्स्ट, जो मुलांच्या मनातला प्रश्न आहे त्याच्यापैकी नेक्स्ट क्वेश्चन, आता उरलेल्या दिवसात कोणत्या टॉपिकचा स्टडी करावा. कोणता टॉपिक करावा सर, कोणता बेस्ट आहे, कोणत्या जास्त येतील. मुलांनो, माझं एकच म्हणणं आहे, जे टॉपिक आतापर्यंत झाले तेच रिवाइज करा. आता नवीन टॉपिक, नवीन नोट्स, नवीन लेक्चर, नवीन कोर्स घ्यायची गरज नाहीये, त्याच्यात पडू नका. हा मला माहिती आहे, आमच्याच ॲपवर कोर्सेस आहेत, मल्टिपल कोर्सेस आहेत, नका करू, काही प्रॉब्लेम नाही. संजीवनी बुटी टाईप वगैरे करू शकतात की छोटासा कोर्स आहे 5-6 तासाचा, तेवढं करायचं असेल करू शकतात, हरकत नाही. जाऊ द्या, सोडून द्या, काहीच नाही. मुलांना, आतापर्यंत डोक्यात ठेवा, तुम्ही जे टॉपिक केलेले आहेत त्याच्यात परफेक्शन आणण्याचा प्रयत्न करा. ज्या टॉपिकला आतापर्यंत टच केलेलं नाहीये, बघितलेलं नाहीये, रीड केलेलं नाहीये, लेक्चर अटेंड केलेलं नाहीये आणि नवीन पहिल्यांदा करायचा प्रयत्न करतायत, त्या भानगडीत अजून पडू नका. दिस इज नॉट द टाइम टू स्टार्ट द न्यू थिंग्स. दिस इज द टाइम टू रिपीट व्हॉट यू ऑलरेडी लर्न. जे झालंय ते परत करा, रिपीट करा, परफेक्शन येपर्यंत रिपीट करा. नवीन टॉपिकमध्ये, नवीन सब्जेक्टमध्ये घुसायची वेळ गेलीये. दिस इज फॅक्ट.
आणि रामबाण, संजीवनी बुटी बॅच ह्या ज्या बॅचेस आहेत, जर तुमचा स्टडी नाही झालेला आहे, स्टडीची तयारीच कमी आहे, तर कोर्सेसचा विचार करा. स्टडीची तयारी चांगली आहे तर रिवाइज करायचा विचार करा. दॅट इज मोर इम्पॉर्टंट नाव. मुलांना कोणाचेही लेक्चर अटेंड केले, माझे लेक्चर केले, दुसऱ्या सरांचे केले, वरचा देव उतरून आला त्याचे लेक्चर केले, ॲट द एंड यू आर द पर्सन टू गिव्ह द एक्झाम, यू आर द पर्सन टू गिव्ह 100% टू युअर सेल्फ. 100% देणारे तुम्ही आहात. तुम्हाला काय कशातून आउटपुट भेटतंय? सर मला सेल्फ स्टडीने आउटपुट भेटतं, सॅटिस्फॅक्शन भेटतं, बेस्ट. सर मला असं नाही होत, मला लेक्चर बघायचे, गो फॉर लेक्चर. सर मला कोर्स नाही घ्यायचा, मला फ्रीचे लेक्चर पाहिजे, गो फॉर युट्यूब. तुम्हाला ज्या रिसोर्सेस, मला बघा मुलांना, याचं स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर मी सगळ्यांसाठी सेम नाही देऊ शकत. इट व्हॅरी फ्रॉम पर्सन टू पर्सन, स्टुडंट टू स्टुडंट. त्याच्यामुळे माझं सजेशन आहे, परफेक्शनवर फोकस करा. जेवढे टॉपिक झालेत बाकीचे टॉपिक स्किप करा रे पोरांना, जाऊ द्या, नका करू. नव्हतं झाले सर मग आता टेन्शन आलं, त्याच्यावरच क्वेश्चन आलं तर किती क्वेश्चन येतील यार? तुम्ही टॉपिक केलेले नाही, सर मी तो एकच टॉपिक राहिला त्याच्यावर क्वेश्चन आलं, किती क्वेश्चन आहे? 10 क्वेश्चन येणार का त्याच्यावर? जे टॉपिक झाले ते करा ना परफेक्ट. जे तुमचा तो माइंडसेटचा प्रॉब्लेम आहे, जो टॉपिक सुटला आहे ना त्याच्यावरच तुमचा फोकस राहतो. ते झालं नाही, ते झालं नाही, अरे जे झालं ते कर ना बाबा, कशाला चिंता करतो? डोक्यात ठेवा, जे मला येतं ते एक्झामला येतं, संपला विषय. जे टॉपिक आपल्याला येतात तेच एक्झाममध्ये येतात. दॅट शुड बी युअर ॲटिट्यूड. नेक्स्ट, मुलांना 120 मिनिटाचा पूर्ण पेपर सॉल्व्ह करण्यासाठी काय स्ट्रॅटेजी असावी? दॅट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मुलांना. 120 मिनिटाचा पेपर आणि तुम्हाला टोटल क्वेश्चन्स किती राहणार आहेत? 130. 120 मिनिटात 130 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे मुलांना. दॅट इज वन ऑफ द रिझन, असं मला वाटतं IBPSचा वन ऑफ द रिझन, की तुम्हाला जास्त प्रॅक्टिकल न्यूमेरिकल क्वेश्चन ना देण्याचं कारण 120 मिनिटात 130 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. दुसरी गोष्ट, मुलांना प्रोफेशनल नॉलेजमध्ये त्यातल्या त्यात त्यांनी 50 प्रश्न दिले 110 मार्काला. त्याच्यात त्यांनी एक्सप्लेन केलेलं नाहीये की प्रत्येक प्रश्न 2.2 मार्कासाठी आहे, की काही क्वेश्चन 2 मार्कासाठी, काही 3 मार्कासाठी राहतील, डिफिकल्टी लेवलनुसार व्हॅरी करतील, ते क्लॅरिटी नाहीये. ठीक आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे आपले जे मल्टिपल सब्जेक्ट, 4 सब्जेक्ट आहेत ना ओव्हरऑल, प्रोफेशनल नॉलेज, रिझनिंग, क्वांट आणि मराठी, 4 पेपर आहेत. तर मुलांना आता जी नवी मुंबईची एक्झाम झालेली लेटेस्टमध्ये, नवी मुंबईच्या एक्झामच्या नोटिफिकेशनमध्ये डायरेक्टली त्यांनी टाइम स्लॉट दिलेले होते की ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी, म्हणजे तुम्हाला मराठी, इंग्लिश, GK, रिझनिंग जे आहेत, डिफरंट टाईपचे क्वेश्चन्स जे आहेत मुलांना, त्याला डिफरंट टाइम स्लॉट सुद्धा दिलेला होता की 30 मिनिटात एवढेच 25 क्वेश्चन बघता येतील, पुढच्या 25 मिनिटात म्हणजे पुढच्या 30 मिनिटात पुढचे 25 क्वेश्चन, तर ते स्विच होत होते, तेवढाच टाइम होता मुलांना. तसं याच्यात क्लॅरिफिकेशन नाहीये. तर 2 प्रोबॅबिलिटी असू शकता. एक तर सब्जेक्ट वाईज तुम्हाला टाइम लिमिट दिलं जाईल, दुसरी प्रोबॅबिलिटी की तुम्हाला डायरेक्ट 120 मिनिटात 130 प्रश्न कसेही सॉल्व्ह करा. ओके मुलांना, अशा वेळेला डोक्यात एक एकदम क्लिअर पिक्चर राहू द्या की मराठीचा क्वेश्चन हाफ मार्काचा आहे, क्वांटचा क्वेश्चन हाफ मार्काचा आहे, रिझनिंगचा क्वेश्चन हाफ मार्काचा आहे. त्याला टाइम पण तेवढाच दिला गेला पाहिजे हाफ मार्कच्या लेवलचा. ओके, टोटल 150 मार्क आहेत ना, बरोबर. मुलांना आपल्याला 120 मिनिट आणि 120 मार्क पण नाही, जास्त 150 मार्काचे आहेत. मग टार्गेट ठेवा मुलांना, हाफ मार्कचे हाफ मिनिटात कसे सॉल्व्ह शकतील. जर तसं खरंच झालं मुलांना, किती क्वेश्चन आहेत टोटल? 80 क्वेश्चन आहेत. कोणते कोणते? क्वांट, रिझनिंग आणि मराठी मिळून सांगतोय मी. 40 क्वांट, 40 रिझनिंग, 20 क्वांट आणि 20 मराठी, 80 क्वेश्चन. जर हे खरंच अर्ध्या मिनिटात झाले असं पकडूया आपण, सो 80 क्वेश्चन किती मिनिटात झाले? 40 मिनिटात. तुमच्याकडे 80 मिनिट्स रिमेनिंग आहेत त्या 50 क्वेश्चनसाठी, जे तुम्हाला 110 मार्क देऊन जाणार आहे. पण काय होतं, रिझनिंग आणि क्वांटमध्ये लॉजिकसाठीच खूप वेळ लागतो. मुलांना तुम्हाला अॅनालाइज करायचंय व्हॉट इज युअर स्ट्रेंथ अँड व्हॉट इज युअर वीकनेस. स्वॉट अॅनालिसिस ज्याला म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल माझं सांगतो, आता मी कॉमर्स टीचर, मी अकाउंट्स टीचर. सो बिंग अकाउंट्स टीचर, मी अकाउंट्समध्ये मी सांगेल की अकाउंट्सचे क्वेश्चन माझ्या फटाफट होऊन जातील. पण रिझनिंगचं माझं लॉजिक नाही आहे क्लिअर. मला नाही माहिती ट्रिक्स काय आहे, रिझनिंगच्या अकाउंटच्या ट्रिक्स नाही माहिती. मग मला सॉल्व्ह करावं लागतं, पेन पेपरवर मोठं सॉल्व्ह करावं लागतं, मग आन्सर येतं. तर मला अकाउंट्सचा फटाफट सॉल्व्ह करावं लागेल, बाकीच्या गोष्टींना वेळ द्यावा लागेल. आता तुम्ही बँकिंगचे स्टुडंट आहात, सर आम्ही बँकिंगवाले, आम्हाला क्वांट रिझनिंग एकदम तगडं आन्सर, रिझनिंग बिझनिंग ट्रिक बिक एकदम फटाफट आन्सर काढतो. तुम्ही पटकन आवरा आणि याला वेळ द्या प्रोफेशनल नॉलेजला. सर आम्ही MPSCचं प्रिपरेशन करतो बऱ्याच वेळपासून, हे मराठीचं तर आम्हाला असं येतं सर, आणि अर्धा मार्काचं इझी पण येतं, खूप इझी लेवलचं. मुलांना मराठीचा पेपर कंपॅरेटिव्हली खूप इझी लेवलचा आहे, खूप इझी लेवलचा राहणार आहे. ठीक आहे. आणि क्वांट रिझनिंग पण मीडियम लेवलच राहील. प्रोफेशनल नॉलेज मध्येच थोडंसं क्रक्स राहील, जे पण आहे डिफिकल्टी ती प्रोफेशनल नॉलेज मध्ये जास्त एक्सपेक्टेड आहे, त्याच्यातच राहील. तर मुलांना तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ आणि विकनेस समजायच्या आहेत. ज्या तुमच्या स्ट्रेंथ आहेत, तुम्हाला माहिती आहे की हे मला टॉपिक खूप चांगले येतात, ते फटाफट सॉल्व्ह करा, कमी वेळेत सॉल्व्ह करा आणि उरलेला वेळ
वीकनेस वाले जे टॉपिक आहेत जे आपले परफेक्ट नाहीये, ज्याला जास्त वेळ लागतो, त्याच्यासाठी डेडिकेट करा. ओके मुलांना, सध्या तरी पिक्चर एवढं आहे असं समजा, डायरेक्ट 120 मिनिटात 150 क्वेश्चन दिलेले कसे पण सॉल्व्ह करा. सेक्शन मध्ये स्विच करता येईल केव्हा पण कोणाला पण सेक्शन स्विच करता येईल असं सध्या ॲज्युम करूया, कारण क्लॅरिफिकेशन दिलेलं नाहीये. ठीक आहे, सो मुलांना स्विच करता येतं तर मग त्याच्यामुळे टेन्शन नाही, तुम्ही तुमच्या हिशोबाने टाइम ॲलोकेशन करू शकतात. आता टाइम फॉर सब्जेक्ट मुलांना सेक्शनल टाइम किती द्यावा, तर तेच प्रश्नाचं मी तुम्हाला जे सांगितलं, टाइम ॲलोकेशन हा खूप मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. सब्जेक्टची प्रायोरिटी डिसाईड करा, व्हॉट इज इम्पॉर्टंट फॉर यू, आणि त्या हिशोबाने स्ट्रॅटेजी सेट करा की जे इम्पॉर्टंट आहे त्याला टाइम त्या हिशोबाने दिलं गेलं पाहिजे. जे आपले कोर सब्जेक्ट आहे ते फटफट कव्हर झाले पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मच क्वेश्चन वी शुड अटेम्प्ट. किती क्वेश्चन आपण अटेम्प्ट केले पाहिजे? सर्वच केले पाहिजे राव, कसं सांगणार तुम्हाला किती करावे? सर मग निगेटिव्ह मार्किंग आहे. अरे हो, पण निगेटिव्ह मार्किंगच्या वेळेस रिस्क आहे तो इस्क आहे, पण रिस्क घ्यावी किती दॅट डिझल. सो डिपेंड्स. मुलांना समजा दोनच ऑप्शन आहे, त्याच्यात बऱ्यापैकी कॉन्फिडन्स आहे, दोनपैकीच एक असावं, हरकत नाही, घ्या रिस्क. ज्याला कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणतात मुलांना. रिस्क आणि कॅल्क्युलेटेड रिस्क याच्यात खूप डिफरन्स आहे. यू हॅव टू टेक कॅल्क्युलेटेड रिस्क इन युअर एक्झाम. सर मला वाटतंय की होऊन जाईल, सर मला वाटतंय बरोबर असेल, सर 90% शक्यता मला वाटतं बरोबर आहे, मग कर ना भावा. रिस्क किती आहे? 0.25%. जेवढ्या मार्काचा पेपर आहे इंटू 0.25 म्हणजेच 1/4 मार्क्स, 1/4, 25%. जेवढ्या मार्क्सचा क्वेश्चन आहे त्याच्या 25% मार्क्स तेवढे निगेटिव्ह होतील तुमचे आन्सर चुकलं तर. आणि अनअटेम्प्टेड असेल तर ऑफकोर्स निगेटिव्ह नाही होणार, आणि राईट आलं तर मार्क्स भेटतील. राईट, तर मुलांना कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला शिका. यू हॅव टू डिसाईड युअर कॅल्क्युलेशन. सर माझ्यासाठी कॅल्क्युलेटेड किती राहील? यू हॅव टू डिसाईड दिस स्टुडंट. तर तुमच्या स्ट्रेंथनुसार तुम्हाला जेव्हा वाटतंय ना 2 पैकी एक आन्सर आहे, प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे, ऑलमोस्ट बरोबरच असेल माझा आन्सर, देन टेक अ चान्स. काहीच माहित नाही मला या क्वेश्चन बद्दल, काहीच आयडिया नाही, पण असं वाटतं तुका लावू, कशाला लावतो काहीच माहित नाही, ब्लाइंड गेम आहे का यार, असं कसं? मग मॅच्युरिटी कुठे आहे? काहीच माहित नाही ना, असं वाटतं तुका लावून पाहू, लागला तर लागणार, असं कसं? निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम याच्यासाठी असते ना, कुठं पण नका तुका लावू ना तुम्ही. थोडंसं नॉलेज, थोडंसं लॉजिक आहे, थोडंसं आठवत आहे, दॅट शुड बी युअर अटेम्प्ट, दॅट इज कॅल्क्युलेटेड रिस्क. ठीक आहे, अजून क्वेश्चन, एक क्वेश्चन राहिला काहीतरी क्वेश्चन, हां, वन ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन, सर इंडिव्हिज्युअल सब्जेक्टची पासिंग आहे का, आणि कोणत्या सब्जेक्टला किती पासिंग आहे? मुलांनो, पासिंग बद्दल नाही म्हटलेलं काही, जे कमेंट केले त्यांनी ते याच्याशी रिलेटेड आहे की तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टमध्ये पॉझिटिव्ह स्कोर पाहिजे टू टेक द पोस्ट. यू हॅव टू गेट पॉझिटिव्ह स्कोर इन ऑल द सब्जेक्ट्स. मला अकाउंट्समध्ये 110 आहे, बाकी डायरेक्ट 0 आहे, पण कट ऑफ आला सर 100चा, म्हणजे ॲक्च्युली 150 मार्काचा जो स्कोर आहे तुमचा तो 100 मध्ये कन्वर्ट होणार आहे. ठीक आहे, मी जस्ट एक्झाम्पल सांगतोय, समजून घ्या. मला 110 पूर्ण मार्क्स आहे अकाउंट्समध्ये, बाकीचे 40 डायरेक्ट 0 आहे. मी अटेम्प्टच नाही केले, मी फक्त 110 मार्काचा पेपर अटेम्प्ट केला आणि 105चा कट ऑफ आला. मी त्याच्यात सिलेक्ट झालोय का? आन्सर इज नो, बिकॉज मी बाकी सब्जेक्टमध्ये अटेम्प्ट केलेलं नाहीये. आय हॅव टू स्कोर पॉझिटिव्ह, सम नंबर पॉझिटिव्ह इन एव्हरी सब्जेक्ट. असं पण नका करू सर प्रोफेशनल नॉलेजला जेवढा वेळ लागला की बाकी टाइमच नाही पुरला. दिस नॉनसेन्स आन्सर इज नॉट ऍक्सेप्टेड ॲट दिस लेवल. तुम्ही त्या लेवलला नाही आता की सर राहून गेलं माझ्याकडनं, माझ्या लक्षात नाही आला टाइम. तिथं टायमर दिसतोय राव, तिथं टायमर दिसतोय, काउंटडाऊन तुमच्या समोर आहे. यू हॅव टू अटेम्प्ट. पट्टापट स्किप करायचंय, नाही जमत करा ना स्किप, पटकन स्विच होता आला पाहिजे मुलांनो. ठीक आहे, सो बाकी एक्झाम रिलेटेड अजूनही जी इन्फॉर्मेशन, आय होप तुमचे सगळे प्रश्न सॉल्व्ह झाले असतील. अजूनही काही प्रश्न असेल तर पाठवा, आम्ही नक्कीच प्रयत्न करू तुम्हाला उत्तर देण्याचा. आणि अजूनही एक्झाम रिलेटेड ज्याही टिप्स अँड ट्रिक्स अँड नॉलेज देणं तुम्हाला गरजेचं वाटेल, डेफिनेटली KKCA तुमच्यासोबत राहील. तर मुलांनो, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस टिल द एंड ऑफ द सेशन. मुलांना हे व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा, सो दॅट त्यांच्याही मनातल्या शंका क्लिअर होतील. सो विश यू ऑल द बेस्ट फॉर द एक्झाम. लवकरच भेटूया, तोपर्यंत हॅपी लर्निंग विथ KK सर. टेक केअर, बाय बाय.